नमस्कार, राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज होता दिवस तिसरा, म्हणजेच होम विधीचा सोहळा. कुंभार कन्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या घरासमोर रोज रांगोळी काढायची. तसंच मग त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष माणिक चौकापासून ते मार्कंडेय मंदिरापर्यंत रांगोळी काढली जाते. रांगोळी बघता बघता आम्ही सोन्या मारुती गणपती मंदिरापाशी आलो. नंदीकोलच्या पहिल्या काठीची तिथं सजावट चालू होती. पुढचा ब्लॉग पाहण्याच्या आधी हा मुलगा काय म्हणतोय बघा. अरे बोलतो इतना अच्छा बोल रहा है। वो फेमस करेगा तुझे। कर दो फेमस। क्या नाम तेरा? आदिल। आदिल, मेरे ब्लॉग के लिए सीसी बड़ी गुलाब की तुम भी पिया करो, सीसी बड़ी गुलाब की तुम भी पिया करो, अपने आशिक को छोड़ के सबको दिया करो। खतरनाक। ओनली फॉर जस्ट फन साठी हा क्लिप मध्ये घेतलो होतो. गावात फिरता फिरता मला खूप भूक लागली, म्हणताना पाणीपुरी खायला येऊन थांबलो. मग तिकडनं पहिला तर पोचलो होम मैदानला. समृद्धला कुठलं तर क्वेश्चन केलं, आठवत नाही आता. तेव्हा बघा त्याचं रिएक्शन कसं होतं. मनाचे 7 काट्या होम मैदानवर आले होते. थोड्याच वेळात होम विधी स्टार्ट होणार होती. मग तिथले होम मधले जे क्लिप होते ते पण घ्यायचे होते, म्हणताना मी वरती कट्ट्यावर येऊन थांबलो, मी आणि समृद्ध. तिथले आपले बाकी क्रिएटर पण होते, पार्थ भाऊ होते, सोलापुरी काका पण होते. कुठली पण विधी अग्नीच्या साक्षीने करतात, म्हणून इथं दीप प्रज्वलन केलं गेलं. मग नंतर पूजेची बाकी प्रक्रिया स्टार्ट झाली. मी आणि समृद्ध पहिले तर कट्ट्यावरतीच थांबणार होतो. मग नंतर लक्षात आलं कोण ना कोण आपल्या लिंबू फेकून मारतील, म्हणून आम्ही पटकन खाली येऊन थांबलो. समृद्धला योगदंडाचं आणि तिथल्या जवळचे क्लिप घ्यायचे होते, म्हणून तो थोडा जवळच होता त्यांच्या. यानंतरचे सगळे व्हिडिओ समृद्ध शूट केला होता आणि मी एका बाजूला निवांत बसलेलो आणि यांचं फेकाफेकी परत चालू झालं होतं. भाकणुकीमध्ये काय काय करताय काय काय नाही पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. तर आजचा व्लॉग इथला संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.